साक्री तालुक्यातील नांदवण येथील पांझरा नदीच्या फरशी पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेला इसम अखेर भाडणे शिवारात पांझरा व कान नदीच्या संगमाजवळ मृतावस्थेत आढळून आला। प्रदीप पाटील दुसाने असे मृत इसमाचे नाव असून त्यांच्या मोबाईलवरून ओळख पटल्याची माहिती नांदवण व भाडणे येथील पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांनी दिली। विशेष म्हणजे पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्यानंतरही मृताच्या जवळील मोबाईल सुरू असल्याने त्यांची ओळख पटविणे शक्य झाले। घटनेची माहिती मिळताच साक्री बीट अंमलदार श्री रायते घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। दरम्यान दरवर्षी नांदवण पुलावरून पाणी वाहत असताना अपघातांच्या घटना घडत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे। पुलावरून पाणी वाहत असताना वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नांदवण गावातील ग्रामस्थ सातत्याने विरोध करतात। मागील वर्षी सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या 8 ते 10 महिलांचे प्राणही नांदवणच्या ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचविले होते। वारंवार दुर्घटना घडूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून या पुलाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। नांदवण, बेहेडसह परिसरातील नागरिकांनी हा पूल तातडीने उंच स्तरावर नव्याने बांधण्यात यावा, अशी मागणी आमदार, खासदार आणि संबंधित प्रशासनाकडे केली आहे।